बायलॅटरलिझम आणि मल्टीलॅटरलिझम ऐकलं का शब्द तुम्ही? बायलॅटरल म्हणजे द्विपक्षीय, दोन देशांमध्ये संबंध, आणि मल्टीलॅटरल म्हणजे बहुपक्षीय, म्हणजे अनेक देशांमधले संबंध. मग WTO जी आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, ही एक मल्टीलॅटरल संघटना आहे आणि त्याच्यात एकदा बार्गेनिंग झालं पूर्ण की ते नियम सगळ्यांना समान लागू होतात, वेगळी बार्गेनिंग करावं लागत नाही. पण जेव्हा आपण बायलॅटरल करतो, द्विपक्षीय किंवा ट्रायलॅटरल म्हणजे त्रिपक्षीय, तेव्हा प्रत्येक देशाशी वेगवेगळं बोलावं लागतं. जसं की आता आपली ब्रिटन बरोबर FTA साईन केलं आपण, फ्री ट्रेड अग्रीमेंट. मग त्याला अनेक वर्ष चर्चा करावी लागली आणि शेवटी मोठी घासाघीस करून आपण काही गोष्टी त्याच्यामध्ये ठरवल्या की त्यांच्या काही वस्तूंना आपण सुरुवाती दिल्या आणि आपल्या काही वस्तूंना त्यांनी सुरुवाती दिल्यात, आणि त्यातनं आपापसातला व्यापार वाढेल. आणि त्यामुळे बायलॅटरलिझमचा फायदा असतोच आणि मल्टीलॅटरलिझम चालू असतानाच तेही करायला हरकत नाही. पण दुसरीकडे बहुपक्षवाद जो आहे तो बंद पडता कामा नये आणि त्यामुळे WTOचंही महत्व आहे आणि त्यामुळे एकाच वेळी या दोन दगडांवर पाय ठेवल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला काय वाटतं?